परीक्षा देता हुशार आहे, हे परीक्षा देऊन एवढे हुशार आहे. नारळात खोबरं राहतं म्हणजे आडाने. आपल्याकडे सरांनी मराठीत PhD केले आणि मराठीचा ऍक्सिडेंट झाला. आपल्याकडे घर कोई आग लगा दे घर के चिरागो नाही. लक्षात घ्या. नारळात नारळ पाणी, नारळामध्ये गर आहे. त्या माकडाला माझ्याजवळ नारळ आहे याचा आनंद आहे. त्या माकडाला माझ्याजवळ नारळ आहे ह्याचा आनंद आहे. पण त्याचं दुर्दैव आहे, त्याला त्यातलं पाणी पिता येत नाही, त्यातली मलई गरही खाता येत नाही, कारण त्याला नारळ सोलता येत नाही. कारण त्याला नारळ सोलता येत नाही. आपल्याकडे बरेच माकड असे, त्यांच्या घरी जर आपण गेलो ना चहा घ्यायला, तर गेल्या गेल्या त्या कपाटाकडे बोट दाखवतात. ती ज्ञानेश्वरी आहे ना, माझे वडील आळंदीला गेले होते तेव्हा आणले. तो गाथा माझे काका देऊला गेले होते तेव्हा आणले. ती गीता मी कुरुक्षेत्रावर गेलो तेव्हा आणले. तो कुरुक्षेत्रावर असं म्हणतो जसं काय अर्जुनासोबत तोच युद्ध करायला होता. मी कुरुक्षेत्रावर गेलो तेव्हा गीता आणली. ऐका, माकडाच्या जवळ नारळ याचा आनंद आहे, पण त्यातलं पाणी पिता येत नाही, गर खाता येत नाही, कारण त्याला नारळ सोडता येत नाही. आमच्या घरात 30-30, 40-40 वर्षापासून गाथा ज्ञानेश्वरी कपाटात आहे, पण त्यातलं ज्ञानाचं पाणी आम्हाला पिता येत नाही, भक्तीचं ज्ञान आम्हाला खाता येत नाही, कारण आम्हाला तो ग्रंथ सोडता येत नाही. सोडता येत नाही. दुर्दैवावर सोडता आला की मग मजा आहे, मग मजा आहे. सोडता नाही येत. कथा वेगळी, पटकथा वेगळी. कथा वेगळी, पटकथा वेगळी. चित्रपट पाहतात ना, चित्रपटाचे शेवटी दिग्दर्शक, निर्माता, कथा आणि पुढे पटकथा. कथा म्हणजे जशीच्या तशी सांगणे, तिला म्हणतात कथा. आणि पटकथा म्हणजे जे सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्त झाक्या करणे, पटकथा. या पटकथावाल्याने सुद्धा कथेचा घात केलाय. कथा वेगळी आणि पटकथा वेगळी. पटकथा, पट म्हणजे पडदा, पडद्यावर चेंज करून जे दाखवलं जातं मीन्स पटकथा. हे वैशिष्ट्य आहे. ज्ञान वांजण असावं, वीरत्व सुरत्व पुरवताचा असावा. आणि जे पूर्ण ज्ञान प्राप्त झालं त्याला कोणाची गरज आहे? जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवून झाले, शांतीशी आले पालव नव्हे. वा, ज्ञानगंगे नाले. नाले ज्ञानोबा आहे, मूळ मराठवाड्यातले, जेनेटिक आहे ना, DNA. ज्ञानोबरांचा आपेगाव. DNA मध्ये गुण किंवा दोष असतो. ज्ञानोबरांनी प्युअर मराठवाड्यातला शब्द वापरला, ज्ञानगंगे नाले. त्याचं मूळ रूप आहे नाणे. नाणं हा शब्द मराठवाड्यातला आहे. ज्यांचं वय 50-55च्या पुढे असेल त्या महिलांच्या पटकन ध्यानातील नाणं कशाला म्हणतात. आंघोळ वेगळी असते, स्नान वेगळं असतं आणि नाणं वेगळं असतं. आंघोळ कशाला म्हणतात? आंघोळ कशाला म्हणतात? बाथरूम मध्ये जायचं, मग तांब्या जगाने पाणी घ्यायचं, अंगावर टाकायचं, अंग ओलं करायचं, याला म्हणतात आंघोळ. याला तांब्याने अंग ओलं करायचं आंघोळ. कमरे बरोबर बेंबी बरोबर पाण्यात जाऊन प्रयाग किंवा नदीमध्ये जाऊन डुबकी मारायची, याला म्हणायचं स्नान. आणि नाणे शब्दाचा अर्थ असा आहे की शरीराला एक गुणधर्म दिलेला आहे. 4 दिवसाकरता जे अपवित्र प्राप्त झालेले, 5व्या दिवशी सकाळी डोक्यावून पाणी घेतल्यानंतर पुढच्या 25 दिवसाकरता त्या माऊलीला जे पावित्र्य प्राप्त होतं त्याला म्हणतात नाणं. आता ज्ञानोबरांनी हा शब्द ज्ञानाला का वापरला माहिती का? जसा तिला 4 दिवसाचा विटाळ आहे, तसा आम्हाला अनादि संसार मालेच्या ठाई विटाळ आहे. आणि हा विटाळ कोणता आहे? ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीचे तोंड विटाळाचे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. त्या संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. त्या संसाराचा विटाळ आम्हाला झालेला होता. आणि त्या संसाराचा जो विटाळ आहे ना, तो विटाळ घालवण्याकरता आमच्या गुरु महाराजांनी आमच्या डोक्यावर ज्ञानाचं पाणी टाकलं आणि देहाचा अपवित्रपणा गेला आणि देहाला पावित्र्य येऊन वाणी पुण्यवान होऊन भगवंताचं चिंतन करायला लागले. ज्ञानगंगे नाले. नाले मांडूक्य उपनिषद आहे आपल्याकडे. मांडूक्य उपनिषदाच्या अंतर्गत एक उपनिषद, त्याला गर्भोपनिषद म्हणतात. त्या गर्भोपनिषदामध्ये सृष्टी सैन्य जन्माला येतात ना, एक नाद सृष्टी आणि एक बिंदू सृष्टी. आपल्याकडे नाद सृष्टीला महत्व आहे, बिंदू सृष्टीला काही मोठं महत्व नाही. त्या नाद सृष्टीमध्ये श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरु आपल्याला ज्ञान देतात ना. आपले गुरु आपल्याला ज्ञान. शब्द थोडे माझे समजायला तुम्हाला वाईट वाटेल की असं काय बोलतोय, पण त्याची अर्थोत्पत्ती खूप चांगली आहे. आपल्या गुरुच्या तोंडाची जीभ असते ना, जिव्हा रसना, ती गुरुची जिव्हा नसते. श्रीगुरु जेव्हा शिष्याला उपदेश करतात ना, तेव्हा ती जिव्हा नसते. श्रीगुरूंच्या जिव्हारूपी लिंगातून
श्री गुरूंच्या जिव्हारूपी लिंगातून जे ब्रह्मज्ञान शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात ते शिष्याच्या कान नावाच्या योनीद्वारे हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे जो प्रगट होतो त्याला आत्माराम म्हणतात। आत्माराम हृदयी प्रगट आला। काय वारकऱ्यांची परिपक्वता आहे। आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही, आणि जे वाचत नाही ते मरतात, जे वाचत नाही ते मरतात। माणसं घरी मरतात, दारी मरतात, रोडवर मरतात, अटॅकने मरतात, शुगरने मरतात, कॅन्सरने मरतात, बीपीने मरतात, कशाने काय ना माणसं मरतात। तुम्हाला सांगू, माणसं कुठेही मरतात, कधीही मरतात, कसेही मरतात, माणसं कुठेही मरतात। जगात असं एकच ठिकाण आहे तिथं माणसं मरत नाही, त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात। माणसं कीर्तनात मरत नाही। ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, हो ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी रूरी देव ऐसा, भाग्य तरी रूरी देव ऐसा, भाग्य तरी रूरी देव ऐसा, भाग्य 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 तरुणे देव ऐसा, देव ऐसा, देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया, ब्रह्मीभूत काया, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरुणे देव ऐसा, भाग्य तरुणे देव ऐसा, भाग्य तरुणे देव ऐसा, देव ऐसा, देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, होतसे कीर्तनी, होतसे कीर्तनी, होतसे कीर्तनी। असं वाटायचं महाराष्ट्रात इंगळे महाराज गेले आणि चाली सोबतच घेऊन गेले। आज वाटतंय त्यांनी किमान बिभीषण महाराजकडे पाठवून दिले वाटतं। ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तन आहे। नाही मरत हो माणसं, माणसं कीर्तनात मरत नाही, माणसं कीर्तनात मरत नाही। माणसं कीर्तनात मरत नाही। बरं कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही। कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही, जे कीर्तनात मरत नाही ते घरी मरतात। ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद। बाकीचे माझ्या फोन पेला पैसे टाका, मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो। असं नसतं आपलं हळूहळू ढाडे ढाडे के तो लेनी एक वेळे एका पाकिटात काय काय कडे। ती अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आणि उरलेली अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची। ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे ते परिपूर्ण ज्ञान, किती असू द्या ज्ञान, पण ज्ञानाला अहम आहे। ज्ञानाला जोड जिची असते ती भक्ती आहे। माझ्या भक्तीमध्ये बरं, ज्ञानामध्ये नाही। त्यात पुन्हा दोन प्रकार आहे, त्यात पुन्हा दोन प्रकार आहे, साधन भक्ती, साध्य भक्ती। अख्खा महाराष्ट्र पंढरपूरला जातो हे साध्य भक्ती आहे, आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटायला येतो ही सिद्ध भक्ती आहे। त्या भागवतामध्ये, त्या श्रीमद भागवतामध्ये पौष शुद्ध प्रतिपदा ते पौष शुद्ध सप्तमी श्रीदामा नावाचा एक भक्त आहे। भागवतात सुदामा नावाने श्रीदामा, श्रीदामा नावाचा भक्त आहे। त्या भागवतात सुदामा देवाला भेटायला द्वारकेत गेले, ही साधारण भक्ती आहे। सुदामा देवाला भेटायला द्वारकेत गेले, ही साधारण भक्ती आहे। देव शबरीला भेटायला जंगलातल्या कुट्यात आले, ही साध्य भक्ती आहे। लक्षात घ्या, लक्षात घ्या। शबरीची भक्ती आणि प्रीती रामाला सुद्धा आणू शकते। गेल्या 27 वर्षामध्ये समाधीतली शबरी, या शबरीच्या माध्यमातून हजारोचा समाज इथे येतोय। त्याचं कारण ते, त्याचं कारण काय असेल
तर शेवटी तुमच्या दिव्यत्वाची परिस्थिती तुमच्या कर्तृत्व शक्तीचं बोट पकडते. बोट पकडते आणि ती भक्ती सर्वस्वाला प्रवास करते. ज्ञानाला नाही महत्व, त्याला प्रीती असावी लागते. भक्तीला ते भाव असावा लागतो, तो नसेल तर किंमत नाही. आपल्याकडे आपण कीर्तन करतो की नाही? कीर्तनामध्ये कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कुणाची असते? कीर्तनात कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कोणाची असते? जे झोपले त्यांची. म्हणजे त्यांच्या गोरण्याचा स्वर आणि कीर्तनकाराचा स्वर, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. माय कीर्तन नाही. जबाबदारी कुणाची असते? कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी असते विनेकऱ्याची. कीर्तनकाराला स्वर कोणी द्यावा? विनेकऱ्याने. पण विनेकरी जर लांब असेल तर फंडामेंटल राईट नावाचा एक प्रकार आहे संविधानाने दिलेला, मूलभूत अधिकार. मग विनेकऱ्याचा स्वर झणत्कार टणत्कार कीर्तनकाराच्या कर्णपटलाला जर संस्पर्श करत नसेल तर ती जबाबदारी येते पखवाजाकडे. पण पखवाजाने कीर्तनकाराला स्वर धूमपानाकडून द्यावा का शैपानाकडून? शैपानाकडून. शैपानाकडून. अंदाज चुकतोय तुमचा. पखवाजाने कीर्तनकाराला स्वर देण्याच्या आधी कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा. त्याला नेमका कोणत्या पानाचा ऍडजस्ट होतो ह्याचा अभ्यास करावा. आणि कीर्तनकाराला जरी धूमपानाचा स्वर ऍडजस्ट होत असला तरी मी जबाबदार पखवाजा म्हणून आपण शाहीपानाकडूनच द्यावा. बर, शाहीपानाकडून स्वर देत असताना थाप मारून द्यावा का चाट मारून? पखवाजाने कीर्तनकाराला स्वर चाट मारून द्या. बरं, हे तर मान्य झालं तुम्हाला पखवाजे चाट मारतात, हे तर मान्य झाले लोक थाप मारतात. मग चाट जर हे लोक मारतात तर तुम्ही आमच्या होणार का ओरडतात? रात्री महाराजांनी कीर्तनात चाट मारल्या. आम्ही चाटा मारत नाही, आम्ही थापा मारत नाही. आमचं गुरु घरानं मोठं आहे, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आम्ही त्यांच्याकडे तयार झालोय. असं आहे. पखवाज स्वरात लावायचा असेल तर चाट आणि स्वर द्यायचा असेल तर थाप. बर, ती थाप कधी द्यावी? नेमका कीर्तनकाराचा मुख्य शब्द येईल तेव्हा द्यावी. नाही, कर्ता कर्म सुरू व्हायच्या आधी आणि पहिल्या वाक्याच्या क्रियापदाच्या मध्ये जो गॅप सुटतो त्याला म्हणतात पखवाजाचा श्वास. त्या श्वासावर ज्याचा विश्वास तिला म्हणतात थाप. असं नसतं बरं. द्या व्यवस्थित. असं जर कोणी बोललं तर, मी बोललो नाही बरं, असं जर कीर्तनकार बोलला व्यवस्थित थाप द्या, पखवाजा म्हणतील ओ पाटील व्यवस्थित देतोय. मग तुम्ही जर व्यवस्थित थाप देताय तर आम्हाला स्वर का समजत नाही? ते म्हटलं मी थाप देतोय पण त्या पखवाजाला आस नाही. आस म्हणजे काय? मृदंग वादक बांधवाने थाप दिल्यानंतर काही सेकंदाकरता या आकाशाच्या पोकळीमध्ये त्या थापेचा स्वर निनादतो, घुमतो, रवरवतो, गुंजतो. त्या गुंजनेच्या प्रक्रियेवर गायकाला गुंजन सुचत. याला म्हणतात थाप, याला म्हणतात आस. मी पखवाजाला थाप देतोय पण त्याला आस नाही. आस नसेल तर स्वर लागणार नाही. या शरीराच्या पखवाजाला, या तोंड नावाच्या शाहीपणाला भगवंताच्या ज्ञानाची थाप देतोय पण अंतःकरणात भक्तीची आस नसेल तर जीवनाचा स्वर लागणार नाही. नसेलच, लागूच शकत नाही. हित्त लागते ती हार्टली. इथला सेन्स जेव्हा जागृत होतो ना, तैसा हृदयामध्ये मी रामो. तो खतरनाक असतो बरं, सर्वाघटी राम. तो जागृत ज्या मिनिटाला होतो त्या मिनिटाला भक्तीचा आनंद आहे. आणि भक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तुम्ही नका बोलू, तुम्ही न बोलता देव तुमचे काम करतो त्याला भक्ती म्हणता. देखा नवलतया, अद्भुत प्रेम भक्ताच्या नाही बरं, इथं मध्यम पदलोपी समाज आहे. अद्भुत प्रेम भक्ताचे नाही, भक्ताच्या भक्तीचे. भक्तावर नाही त्याचं प्रेम, भक्ताने केलेल्या भक्तीवर. जो सारथ्य अर्जुनाचे कर्तृत्व असे. माझ्या बहिणीचं लग्न दुर्योधनासोबत झालं पाहिजे असं वाटायचं बलराम दादाला. पण माझ्या बहिणीचं लग्न अर्जुनासोबत झालं पाहिजे असं वाटायचं श्रीकृष्णाला. अर्जुना काय देवा, मला असं वाटतंय माझ्या बहिणीचं लग्न तुझ्यासोबत झालं पाहिजे. अर्जुन म्हणणे मलाही तसंच वाटत होतं पण फ्रेंड सर्कलमध्ये बॅड इमेज पडायला नको म्हणून थांबलो होतो.
त्याच्यामुळेच मी तुझ्या घरी येत होतो. तर अर्जुनाचा विषय आपला नाही. अर्जुनाने सांगितलं, देवा माझी इच्छा आहे. देव म्हटले पण माझा नियम आहे, तपेविन दैवत. मी फुकट नाही म्हणे. मग रानात जा म्हणे, मग दाढी वाढव, जटा वाढवा आणि 1 वर्ष माझी भक्ती कर. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. 1 वर्ष अर्जुनाने श्रीकृष्णाचं चिंतन भक्ती केली. 1 वर्षानंतर दाढी जटा वाढली, पुन्हा द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर देवा सांग काय करू. देव म्हणे काहीच नाही, तुझी दाढी जटा वाढली त्याच्यामुळे लोक तुला ओळखणार नाही, पण तू सगळ्या लोकांना ओळखतो. एका ठिकाणी बसायचं आणि झाडाखाली बसून गावातले लोक आले की त्यांना नाव धरून हाका मारायचे. अर्जुन म्हणे त्याने काय होईल. देव म्हणे लोकांना असं वाटेल साधू खतरनाक आहे, चेहरा पाहिला की भविष्य सांगतो. आपली लोक फार बोडी, भविष्य पाहणं एकदम सोपा उद्योग आहे, त्याला काही फार मोठी ताकद लागत नाही. ॲस्ट्रॉलॉजिकली फार छोट्या गोष्टी आहेत. भविष्य पाहायला काही फार मोठी ताकद लागत नाही. पटकन ध्यानात येतं माणसाच्या. काय भविष्याचे ठरलेले वाक्य राहतात ना. पहिलं वाक्य, तुम्ही लोकांसाठी भरपूर करतात, तुमच्यासाठी कोणीच करत नाही, ते येड हो महाराज खरंय. दुसरं वाक्य, तुमच्या हातात पैसा भरपूर येतो पण टिकतच नाही, खरंय. हे तरी बरं आहे हो. मागे नवीन आटम आला होता भविष्य पाहणाऱ्यांचा, टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे म्हणे. आता टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे का? ज्याला पडलंय त्याला किती टेन्शन आहे. माझा एक मित्र म्हणे तसं नाही पाटील. म्हटलं मग कसं आहे. टेन्शन घेतले की टक्कल पडतं. माझा भरोसा नाही, आम्ही पण घेतो, अजून धक्का नाही. तो म्हणे टेन्शन घेतले की टक्कल पडतं. आता टेन्शन घेतले की टक्कल पडतं, मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्याने काय पडेल. पुन्हा टेन्शन आहे की नाही. तुम्हाला ऐकताना टेन्शन नाही ना. हां बरं आहे. बरं मग टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. चला ठीक आहे, टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. मग टेन्शन फक्त माणसांनाच आहे का. टेन्शन फक्त महिलांना टेन्शन नाही का. अरे दारू पिणाऱ्या नवऱ्याने 1 महिना दारू सोडली तरी तिला टेन्शन येतं, कसं काय सोडली. भविष्य ॲस्ट्रॉलॉजी स्वतंत्र भाग. तुम्ही भारताचंच भविष्य ना. चीनमध्ये भविष्य भाग किरो. कधी किरो वाचलाय कोणी. किरो अंकशास्त्र तज्ञ, चीनचा खूप मोठा भविष्यवेत्ता आहे. फ्रान्समध्ये बर्नी नावाच्या शहरामध्ये एक लेखक होऊन गेला, खूप मोठा प्रचंड विद्वान. त्याने 1508 साली लादेनचं भविष्य लिहिलंय. ज्याने अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं ना, त्याचं भविष्य 1508 साली लिहून ठेवलेलं आहे बरं का भाऊ. 1508 साली त्याचं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. 1508 साली इतका हुशार होता तो. ऑस्ट्रेलियाची एक भविष्यवाणी प्रसिद्ध आहे. आणि भारत तर काही नो चॅलेंज. भारताला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये चॅलेंज नाही. भविष्यामध्ये खतरनाक. भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या निवडणूक उद्या, एवढे भविष्यकार तयार होतात. ही जागा पडते, ती जागा निवडते, याचं असं होतं, त्याचं तसं होतं, असं वाटतं ना. आणि लोकांच्या काही मनात नसतं, लोकांचं ठरले असतं, जो दिल में वही दिल्ली में. ठरलेलं गणित. अर्जुन एका ठिकाणी बसले, लोकांचं नाव घेऊन आकार कर्णोप करणे बातमी बलराम दादाच्या कानावर गेली. आपल्या गावात कोणीतरी भविष्यवेत्ता आलाय आणि चेहरा पण भविष्य सांगतो. बलराम दादा म्हटलं कृष्णा. काय दादा. आपल्या गावात कोणीतरी साधू महाराज आले, चल बरं तुलाही पुतना मावशापासून जरा संध्यापर्यंत एक विघ्न येतच राहता, तुझं भविष्य पाहू. आता ह्याला माहिती नाही का कोण आलंय. हा म्हटला दादा काय माझा विश्वास नाही, चाल. कृष्ण म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून येतोय. पुढे बलराम दादा, मागे श्रीकृष्ण, समोर अर्जुन बसलेला. अर्जुनाने बलराम दादाला येताना धाड 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 पावलं टाकत बलराम दादा येत आहे. अर्जुनाचं ध्यान गेलं आणि त्याला भर हिवाळ्यात घाम आला. तो तिथंच गीता पारायण करायला लागला. वेपतोष शरीर मे रोम हर्षस्य जे आहे ते असा लट 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 कापायला लागला. बलराम दादाचा गदा पाहून कृष्णाने मागून इशारा केला, इट इज अ गोल्डन चान्स, फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स. पुन्हा संधी भेटेल याची शाश्वतीने पकड. शेवटी हिम्मत को किंमत आहे. अर्जुनाने आवाज दिला, या बलराम. रेवत देशाचा राजा रैवत, त्याची पोरगी रेवती, तिच्यासोबत तुमचं लग्न झालंय. बलराम दादा म्हणे बघ रे, आहे की नाही हुशार. सांगितलं की नाही माझं भविष्य. पड पाया. देव म्हणे मी हो तू. देवाने पाया पडल्या. बलराम दादा म्हटले महाराज तुमच्यासारखा एवढा मोठा विद्वान माणूस गावाच्या बाहेर बसणं चांगलं नाही. असं करा, तुमचे पाय आमच्या
आमच्या घराला लागू द्या. दोन गोष्टी ध्यानात ठेवा बरं पुरुष वर्ग. दोन गोष्टी ध्यानात ठेवा. साधू भेटला की पाय धुवा आणि पुढारी भेटलं की हात धुवा. पुन्हा भेटत नाही. मजा अनुभवा आहे अंगे. मी प्रॉपर त्याच धंद्यातून आहे. हे तर पार्ट टाइम आहे माझं. बर अजून सांगू का? चाणक्य सांगतो. चाणक्य. दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. गाढवाच्या मागे चालायचं नाही. गाढवाच्या मागे चालायचं नाही. पुढाऱ्याच्या पुढे चालायचं नाही. केव्हा लात मारतील भरोसा नाही. गाढवाच्या मागे राहिले की तो लात मारतो आणि पुढाऱ्याला अंदाज लागला पुढे चालला लात मारतो. जवळचं नातं आहे. तर मग क्लुप्त्या तुम्हाला सांगू का, मला स्वतंत्र विनोद करायची गरज नाही पडत. बिभीषण महाराज आध्यात्मिक लोक अजून चांगले. ताई आध्यात्मिक लोक अशा पाया पडतात खाली. सामाजिक राजकीय जीवनातले लोक तसे नाही पाया पडत इथं. कारण त्याला पक्क माहिती असतो ज्याच्या पडतोय त्याचा हित नाही हित आहे. त्याच्या दोन शक्यता आहे. एक तर ज्याच्या पडतो त्याचा हित आहे, नाही तर जो पडतो त्याचा तरी हित आहे. ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. आकार वाढले म्हणजे विचार वाढत नाही. थिंक टँक नावाचा प्रकार असतो, तो सगळ्यांकडे जागृत नसतो. ऐका, आमच्या घरी चला. आता खोटं वैराग्य ताकद जास्त देतात. अर्जुन म्हणे नहीं नहीं हम सन्यासी लोग किसी के घर नहीं जाते. श्री कृष्ण ने इशारा केला, क्या नहीं जाते, सुभद्रा घर है फिर जाते. फिर जाते. आले घरी. पंचपक्वानाचं जेवण, प्युअर मराठवाडी भात, उचल गोळा दाबनाडा, आपलं मजबूत जेवण झालं. आणि अर्जुनाला झोप लागली. देव जवळ आले. ओट 10:30 चालू झालंय, 8:30 चालू झालंय, 10:15 वाजले. 15 मिनिटात कुठं कुठं प्रवास करशील. ओट. आणि मग सुभद्रा, अर्जुनाने सुभद्रा उचलली, रथात बसवली, रथ निघाला. बलराम दादा, कृष्णा कृष्णा. काय? अरे तो संन्यासी आपल्या दिदीला घेऊन गेला म्हणे. मग चल रथ घे. रथात बसले. बलराम दादा मागे. श्रीकृष्ण रथ चालवत आहे. अर्जुनाचा रथ पुढे चाललाय. आता बलराम दादाचं स्पेशलायझेशन धनुष्य बाणात आहे का गदा युद्धात आहे? दादाचं स्पेशलायझेशन गदामध्ये. दादाला धनुष्य जमत नाही. दादाला धनुष्य मान्यच होता नाही. दादा नाहीच म्हणायचे. पण आम्हीच म्हटलं दादा ऍडजस्ट करा. आणि मग दादांनी वेळ पाहिली गडाडात आणि ऍडजस्ट करून घेतलं. बलराम दादानी बलराम दादानी उचललं. बलराम दादानी धनुष्य आणि मारला बाण. आता स्पेशलायझेशन नाही त्याच्यामुळे तो बाण मारायचं इकडे आणि पोचायचं इकडे. नाव सुलोचना, देखते मुंबई पुन्हा. नाव विकास. बाजारात गेला आपल्याकडे पाहतो पुरा भकास, आहे की नाही. पण अर्जुनाचं स्पेशलायझेशन धनुष्य बाणात. ठरवलं ते एका बाणात बलराम दादाला चित केलं असतं. पण अर्जुनाने बाणाचं टोक मोडायचं आणि बिना टोकाचा बाण मारायचा. मागील सभेचे इतवृत्त वाचून प्रोसिडिंग कंप्लीट करणे ग्रामसभा झाल्यावर. ग्रामसेवकचं स्किल ठरलं. पकड. तो आपल्या दिदीला पडून येतोय. पकड. तो आपल्या दिदीला पडून येतात. रथ असा वेगात श्रीकृष्णाने पुढून नेला. एक साधारणतः 100-200 फुटाचं अंतर राहिलं. सुभद्रेच्या ध्यानात आलं की एक भाऊ युद्ध करतोय आणि दुसरा भाऊ रथ चालवतोय. पण इकडे तसं नाही. अर्जुनच युद्ध करतोय आणि अर्जुनच रथ चालवतोय. ती म्हणे अर्जुना काळजी करू नको, मी देवाची बहीण आहे. त्याने मला पण गाडी चालवायची शिकवली. मला पण रथ चालवता येतो. तुम्हाला सांगू, प्रतिकूल काळात आमचे बिभीषण महाराज मला बोलले जेवताना, प्रतिकूल काळात अर्जुनाला सुभद्रेला जसं श्रीकृष्णाने रथ चालवणं शिकवला तो कुठेच उल्लेख नाही. पण रथावर बसला तिला रथ चालवता आला. तसं वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना ऐसे मीराबाईने 4 धामची यात्रा सहज घेता केली. साधूचं जीवन आहे. साधूच्या जीवनाचा क्रम हा अपूर्वता दर्शन असतो. अपूर्वता असते, त्याला काही पूर्वता नसते. आणि सुभद्रा रथ चालवायला लागली आणि अर्जुन युद्ध करायला लागला. आणि बलराम दादाचं तेच चालू. युट्यूबला बी तेच कीर्तन, जी टॉकीजला गेला तेच कीर्तन, सप्तात कीर्तन घेतलं तेच कीर्तन, कधी कधी अभंग बदलला पण तेच कीर्तन. तरी बलराम दादा 50-50 हजार घेतो. तर माणसाला प्रवासाला पैसे पाहिजे, भाड्याला जास्त लागतात.
ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. आम्ही बोललो की येतो, आमची पद्धत आहे. बरं, पकड, तो आपल्या दिदीला पडून नेतोय. पकड, तो आपल्या दिदीला पडून येतो. कृष्णाला रागच आला. कृष्ण म्हणे दादा, म्हणे काय, नीट पा. कोण चालवतोय रथ? सुभद्रा. मग तोने आपल्या दिदीला पडवून नेते. म्हणे मग रे आपलीच दिदी सदा स्वागण राग रागेश्वरी भैरवी. बलराम दादा म्हणे तरी पकड, तरी पकड. रथ असा 100 फुटावर आला. बलराम दादाने धनुष्य बाजूला टाकला, गदा उचलली, गरगर फिरवले, अर्जुनाला मारून फेकणार. तिसी त्याचे करणे काम, न सांगता करी सर्व काम. हा भक्तीचा परमोच्च सिद्धांत आहे. आणि मग देवाने मध्यस्थी केली. दादा म्हणे काय, त्या अर्जुनाची दाढी आणि जटा थोड्या थोड्या कमी केल्या तर त्याचा चेहरा थोडा थोडा अर्जुनासारखा दिसतोय का? बलराम दादा म्हणे तो अर्जुनच आहे, मी लग्न लावून द्यायला तयार आहे, तूच मार्गदर्शक दिसतोय, माझी माघार आहे, तू त्यांना घरी बोलव. डायरेक्शन कमिटीचे चेअरमन. देवाने लगेच मोबाईल काढला. आता कसे आपले बरेच मोबाईल चालू कीर्तनात मोबाईल काढता, कळत नाही त्यांना की आपला याच्यावर परिणाम काय होतो बा कीर्तनकारावर. पण ते अर्जुनच आहे, त्यांना काय चॅलेंज आहे. मग देवाने बरोबर मोबाईल काढला, अर्जुनाला मेसेज टाकला, टेन्शन घेऊ नको भाऊ, ॲग्री झाल्या, लव्ह मॅरेज नो नो बट ॲट नो अरेंज मॅरेज. अख्ख्या गावाला माहिती होतं लव्ह मॅरेज आहे, पण त्यांनी भासवलं की अरेंज मॅरेज आहे. तसं काहीच नाही. तू आज संन्याशी होऊन ज्यांनी चोरूनी नेली माझी भगिनी, माझ्या मनात विकल्प आला नाही का, तिसी त्याचे करणे काम. देवा काय अर्जुनाला दिले आईसे, भक्ती सुख नाही आले अनुभवा. तुम्ही ज्ञान देवा काय करू. आपली वेळ संपली, मी ज्ञान देवा काय करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भक्ती सुख नाही आले अनुभवा. तुम्ही ज्ञान देवा काय करू. नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने, माझी या वचने अभेदाच्या. मी 1 चरण सोडले, 3 चरण सोडले.
पुण्याने, ज्ञानोबा तुकोबरायांच्या पुण्याने, शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रक्ताच्या थेमाने, छत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्ताच्या थेमाने उगवणारा सूर्य भगवाय, मावळणारा सूर्य भगवाय, आमचं रक्त कापलं तर आमच्या रक्ताचा रंग सुद्धा भगवाय. त्या वारकऱ्यांची अस्मिता भगवा आकाशात फडकतोय. ते ज्ञानोबा तुकोबरायांच्या पोरांची मिराजदार आहे, कोणाच्या बापजाद्याचं वैभव नाही. ते आम्ही कमवलेलं वैभव आहे, ते आमच्या मातीची अस्मिता आहे. त्यासाठी जगायचंय, त्यासाठी मरायचंय, आणि ती भूमिका अंतकरणात धारण करून आम्ही जन्माला आलोय. छत्रपतींचे विचार, राणा प्रतापाचे विचार, राणी पद्मिनीचे विचार आमच्या प्रत्येकाचा विचार आहे. एखादी रणरागिणी प्रवास करते, प्रवासाचे आदर्श होत आहे. ती पद्मिनी, अल्लाउद्दीन खिलजीने तिला पत्र पाठवलं की माझी राणी हो तुला सुखाने ठेवील. तिने त्याला परत पत्र पाठवलं, ए खिलजे तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को पा नहीं सकता, तेरे जैसा पापी हिंदुस्तानी औरत को पा नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का, तेरे जैसा विदेशी कुत्ता तो उसकी तरफ देख भी नहीं सकता. अरे सोड, हिंदुस्तानी स्त्रीला स्पर्श करायला हात सुद्धा हिंदुस्तान्याचा असावा लागतो. ताकद बरं, जोहार केला तिने, माघार नाही घेतले. मर जाऊंगी मिट जाऊंगी, लेकिन मैं मेरी झाशी नाही दूंगी, असं म्हणणाऱ्या झाशीच्या लक्ष्मीबाईचा इतिहास आहे आमच्याकडे. पुण्यातल्या 2 जिजाऊचा इतिहास आमच्याकडे. दोन्ही जिजाऊचं जीवन पुणे जिल्ह्यात आहे, दोन्ही जिजाऊचं जीवन डोंगरदऱ्यात आहे. एका जिजाऊने मुलगा जन्माला घातला धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या जिजाऊने तुमच्या माझ्या करता अभंग रचण्याकरता तुकोबरायांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली, म्हणून आम्हाला गाथा प्राप्त झाला. विसरता कशा करताय, भूमिका कधीतरी लक्षात घ्या. त्या पुण्यश्लोक अल्लाबाई होळकरांना 300 वर्ष झाली. त्या पुण्यश्लोक अल्लाबाई होळकरांच्या 30 शताब्दीचं वर्ष आहे, ज्या माऊलीने शिव मंदिरापासून काशी विश्वरापर्यंत अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. हो, त्याच परंपरेचे आम्हाला परंपरा आहे. मुक्ताबाईची आम्हाला परंपरा आहे. श्री संत मीराबाईंची, जशी त्या राजस्थानच्या मीराबाईची परंपरा आम्हाला आहे, तशी या मराठवाड्याच्या प्रांतात या मीराबाईची परंपरा आम्हाला आहे. हो, त्या कृष्णाच्या सखी होत्या, हो त्या कृष्णाच्या आत्मरुधीन होत्या, हो त्या कृष्णाच्या आत्मसंगिनी होत्या, आणि त्या 2 संगिनी कायम कृष्णाला समर्पित होत्या. एक मीरा, एक राधा, त्या कायम कृष्णाला समर्पित होत्या. त्या कायम कृष्णाला समर्पित होत्या. ध्येय स्वतःच्या जीवनाचा, मी नेहमी सांगतो, लता मंगेशकर म्हणजे काय, लता मंगेशकर म्हणजे काय, लता मंगेशकर म्हणजे काय. या जगात 3च गोष्टी आहे, सूर्य, चंद्र आणि लता मंगेशकरचा आवाज. तेवत कोण लता मंगेशकर आई कुणाची, 7 स्वरांची. आई काय करते माहिती का, लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग. आई काय करते माहिती का, तिचं तारुण्य जाडते. तारुण्य जडायला लागलं की चेहऱ्यावरचं सौंदर्य जडतं, तेज कमी होतं. वैशिष्ट्य आहे, माणसाने काम भोगला की त्याचा चेहरा निस्तेज होतो, आणि स्त्रीने भोगला नाही तर तिचा चेहरा निस्तेज होतो. आई काय करते माहिती का, आई काय करते माहिती का, आई तिच्या जीवनामध्ये स्वतःचं तारुण्य जाळते. तारुण्य जाळलं म्हणजेच तिचं सौंदर्य जाळते, सौंदर्य जाळलं म्हणजे तिच्या अपेक्षा जाळते, पण तिच्या पोरांकरता सर्वस्व प्रदान करते. लता मंगेशकरने लग्न न करता तारुण्य, सौंदर्य सगळं जाळलं, आणि संगीतातले 7 स्वरांची पोरं 7 समुद्राच्या पलीकडे उभे केले, हिला आई म्हणतात. काय घडलं माहिती का, त्या समाधीतल्या मीराबाईपासून, त्या समाधीतल्या मीराईपासून त्या इथं बसलेल्या राधाईपर्यंत यांनी तारुण्य जाळलं, सौंदर्य जाळलं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा जाळल्या, आणि 27 वर्षात हे संस्थान एवढं भूतलावरचं तपस्थली उभी केली. हे साधूचं जीवन आहे. हे घडत नाही बरं, असं एकाकी घडत नाही. त्याच्याकरता तुमची अंतकरणाची वृत्ती तितकी जागृत असावी लागते. स्वतःचा त्याग करण्याची भूमी निर्माण झाल्याशिवाय असं त्यागात शांती निरंतरम, ननैती भोगात शांती निरंतरम. भोगात नाही, त्यागात आहे. आणि त्या इतिहासाची परंपरा तुम्हाला मला आहे, त्याचं द्योतक आम्ही सगळेजण सांभाळतो. मातीत जन्माला आलो, ती माती टिकवली पाहिजे. त्या मातीशी आमची नीतिमत्ता टिकली पाहिजे. टिकली नाही तर आम्ही करू शकत नाही. संपलोय तुम्ही, आम्ही फार काही टिकलो नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून कोलकात्यापर्यंत तुमचा देश टिकवायचा असेल, तर तुमच्या देशाची नीतिमत्ता टिकवायची असेल, तर कुठेतरी तुम्हाला जागृत व्हावं लागणार आहे. कुठेतरी जागृत व्हावं लागेल. परवा मी झोपलो, माझ्या स्वप्नात शिवाजी महाराज आले. मला स्वप्नात येतात, माझ्या कोणी पण येतो स्वप्नात. बाय मी 12 मार्च 2024 नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा
श्रीगोंद्यामध्ये शेख मोहम्मद महाराजांचं समाधीस्थान आहे आणि तिथं कीर्तन करून मी प्रवासात निघालो. आमचा ड्रायव्हर होता. माझं गाव फक्त 3.5 किलोमीटर राहिलं. आमच्या ड्रायव्हरला झोप लागली. त्याने गाडी पुलाच्या खाली टाकली. मी झोपलेलोच होतो. पण झोपेत मला जाणवलं की मी जवळपास यमाला स्पर्श केला होता. असा टच केला असं मला जाणवलं. पण यमाने माझा हसरा चेहरा पाहिला. तो माझ्याकडे पाहून म्हटला नो वॅकन्सी. तो म्हटला इथं जागा नाही म्हणून हसत जा. कधी कधी यम माफ करून देतो. यमाने म्हटलं नो वॅकन्सी, इथं काही जागा नाही. मी परत निघालो. म्हटलं परत जाऊ. म्हणे जा. म्हटलं येऊ कधी? यम म्हणे ये परत. म्हटलं कधी येऊ? लोकगीतं, भावगीतं, देशभक्तीपर गीतं, मायबापाचे गीतं जे म्हणतात त्यांना घेऊन ये. ते सगळे घेऊन ये. मी थोडासा शाळेत पण हुशारच होतो. मी पटकन याद्या केल्या आणि यमाला दिल्या. हे एवढे जण आहे ते. यम म्हणे यांना नंतर आण. म्हटलं मग यांचे कीर्तन जे घेतात ते आधी आण. आता तो यमाचा माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांना आधी आण. म्हटलं का मुळात सकट रोग गेला पाहिजे. ऐका, ही जी प्रक्रिया आहे तेव्हापासून यमाने मला पाकिट जरी कमी दिलं ना तरी मी यमाला नाव सांगतो. कनेक्टिव्हिटी वाढून गेली. संपर्क वाढून गेले माझे यमाशी. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात आले. शिवाजी महाराज म्हटले सध्या वारकरी संप्रदायात शिवचरित्रकार महाराज लोक जास्त झाले. म्हटलं मग महाराज चांगलं आहे ना, तुमचा इतिहास वाढतोय. ते म्हणे सगळे महाराज शिवचरित्र सांगतात पण सगळे फक्त अफजल खानाचाच पोट पाडतात. बाकी दुसरीकडे प्रवासच करत नाही. हा छत्रपतींच्या विचाराचा अपमान होण्याची शक्यता आहे. छत्रपती असे सहजासहजी समजत नाही. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी कपडे बदलवले. सामान्य शेतकऱ्याचं रूप घेतलं आणि गडाच्या खाली उतरले. एका महिलेच्या घरात गेले. बाई ग मला भूक लागली, काहीतरी जेवण वाढ. तिने छत्रपतींना वरण वाढलं, आपलं भाजी वाढली, चपाती वाढली, भात वाढला आणि वरण घेऊन आले. राजाने म्हटलं वरण कुठं वाढू? राजाने तो भाताचा भला मोठा गोडा होता, ढीग होता, ह्याच्यावर वाढा. त्या महिलेने तिरप्या नजरेने छत्रपतींकडे पाहिलं आणि त्या म्हटल्या तुम्ही पण आमच्या शिवाजी महाराजांसारखेच दिसताय. शिवाजी महाराज दचकले. असं कसं? ओळखलं काय? राजे म्हटले म्हणजे? त्या म्हटल्या या वरणावर जर आता या भातावर जर वरण टाकलं ना ते खाली सांडल्या जाईल, वरणात जास्त जिरणार नाही. त्याला वडण करा, त्याला आळं करा, म्हणजे त्याच्यात वरण साठवता येईल. राजे म्हटलं मग याचा शिवाजी महाराजांशी काय संबंध? त्या म्हटल्या आमचे राजे किल्ले भरपूर घेत आहे पण त्यांना तटबंद्या बांधत नाही, नुसते किल्लेच घेत आहे. राजांनी जेवण केलं, निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्या भगिनीला गडावर बोलवलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या हातून त्या सौदामिनीचा सत्कार केला आणि अभियंता, शास्त्रज्ञ, स्थापत्यशास्त्रज्ञ, इंजिनियर बोलवले आणि सगळ्या गडांना तटबंद्या बांधायला सुरुवात केली. एका स्वयंपाक करणाऱ्या महिलेकडून तटबंदीचं ज्ञान घेताना मी राजा या अहंकार ज्याला येत नाही त्याचं जीवन घडतं. असं कोणाचंही नाही घडत. कसं काय घडेल? ते आपल्यासारख्याचं काम आहे का? आम्हाला 30-35 मध्ये लगेच आम्ही म्हणतो आता कीर्तन करून यांना कंटाळा आला, आता कीर्तन करू वाटत नाही. तू खरंच बंद कर, तेव्हा चांगले दिवस येतील संप्रदायाला. एखाद्याने 10 वर्षापूर्वी माळा टाकले नसते, 10 वर्षापूर्वी त्याला म्हणत चला ना कीर्तनाला. आता कुणाचं ऐकू वाटत नाही. अरे बापरे, ऐकू वाटत नाही? समाधी घे, तुझ्या पुण्यतिथीला आम्ही फुकट येऊ. 5-50 कीर्तन आलं की ऐकू वाटत नाही म्हणजे कोणती भाषा आहे? परमार्थामध्ये परिपक्वता द्या. या देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी जीवन समर्पित करा. मातीत जन्माला आलेला असाल तर त्या मातीची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न करा आणि ती भूमिका प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवा. संपलंय माझं कीर्तन. शेवटचे 5 वाक्य सांगतो. चीनमधला लेखक आहे सन झू. खूप चांगला लेखक आहे, माझा आवडता आहे. माझ्या गाडीत आत्ता पण त्याचं एक संकलन आहे. सन झू त्याचं नाव आहे. कधी भेटला टाईम तर वाचा त्याला एकदा. जे महत्त्व भारतामध्ये चाणक्याचं आहे ते महत्त्व सन झूचं आहे चीनमध्ये. तो संजू असं सांगतो आयुष्यात 5 गोष्टी ध्यानात ठेवा. 1, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय 75 असेल त्यांना विचारा 50 कसे होते. जे 50 असतील त्यांना विचारा 25 कसे होते. हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. 1, घरात 1 कोटी रुपये असतील पण दररोज कमवले नाही तर शिल्लक पैसा आयुष्यभर कोणालाच पुरत नाही. 2, तुम्ही गरीब असाल तर या गावात तुमचा कोणीच विरोध करणार नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढण्याची शक्यता आहे. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या एकदम जवळचे राहतील. 5, काही तुकाराम महाराजांचा विरोध करणारे लोक कुठले होते? महासांगवीचे नाही ना. त्यांच्याच काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबडे. कोपला पाटील
गावीचे लोक. ज्या लोकांनी तुकोबारांना गावात सुद्धा भजना करता त्रास दिला म्हणून तुकोबारांना डोंगरावर भजन करावं लागलं. 400 वर्षापासून त्या लोकांना सांगावं लागतंय आम्ही तुकाराम महाराजांच्या गावातले आहोत. हे साधूचं जीवन आहे. ज्या लोकांनी ज्ञानोबरांच्या एका टायमाच्या मधुकरीच्या पीठात सुद्धा माती कालवली ते लोक 727 वर्षापासून सकाळ संध्याकाळ माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाही. साधूचं जीवन आहे. समाज समाजाचं काम करतो पण साधू मात्र साधूचं काम करतो आणि त्याची परिपक्वता आपण सगळं पाहतो. हे कवडवाडी महासंघ हे जे घडतंय ना, हो, या तुमच्या माझ्या शब्दकोशामध्ये जरी आई असल्या तरी या आई असल्या तरी या मीराबाई मुक्ताबाईच्या लेकी आहेत आणि या लेकीचं पालन करणं तुमच्या माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला त्या ताईने गोड सांगितलं की महाराज मला कधीच 27 वर्षामध्ये कुठेच पावती बुक घेऊन जायची गरज पडली नाही. मला कधीच सप्ताह करता वर्गणी बोलायची गरज पडली नाही. मारुतीच्या पारावर एक बैठक झाली की सप्ताह संपन्न होतो. हे या समाजाचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं हे द्योतक आहे. खरंच आपण परिपक्वतेने एवढा भव्य दिव्य स्वरूप खऱ्या अर्थाने उभं केलंय. तुम्हाला सगळ्यांना सर्व काळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. सर्व काळ सर्व